हुपरी पोलिसांची दमदार कारवाई. चोरीचा छडा, 2 अटक. नूतन पीआय सत्यवान हाके ॲक्शन मोडवर. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावात झेंडा चौक भागात 8 एप्रिल 2026 रोजी तुषार अण्णासो पुजारी यांचे तात्या मेन्सवेअर नावाच्या दुकानाच्या गोडाऊनमधील पत्रा उचकटून चोरी केली. या चोरीत चोरांकडून दुकानातील 88,200 रुपये किमतीचे कपडे चोरी करण्यात आले. सदर घटनेचा तपास हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या देखरेखीखाली व गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे व पथकाकडून आरोपींचा शोध सुरू होता. माहितीदाराकडून आरोपी हे कणेरी तळ्याच्या शेजारी उभे असल्याची माहिती हुपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून हुपरी पोलिसांकडून या 2 आरोपींना अटक करण्यात आली. प्रमोद विश्वास वडर राहा हुपरी व हातीम इस्माईल मुल्लाणी राहा करवीर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 30,700 रुपये किमतीचे कापड व 40,000 रुपये किमतीची दुचाकी अशी एकूण 70,700 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय न्यायदंडसहित कलम 305 अ, 301(3), 301(4) नुसार कारवाई करण्यात आली. हुपरी पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईत हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे, साताप्पा चव्हाण, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे तसेच पोलीस ठाण्यामधील होमगार्ड यांनी संयुक्तपणे ही कारवाई बजावली. विशाल क्रांती वृत्तसेवा, हुपरी. पोलीस स्टेशन हुपरी येथे फेब्रुवारीमध्ये रेंदाळ येथे कपडा दुकान फोडून 88,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन येथे आमच्या DB पथक एक स्थापन केलं होतं. त्यांना काल गोपनीय बातमीदार माहिती मिळाली असे 2 इसम यात यांनी चोरी CCTVच्या आधारे यात चोरी केलेली अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने आमचे DBचे प्रमुख शिंदेसाहेब व त्यांच्यासोबत अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला आणि सदर आरोपी आम्हाला कणेरी येथून सदर पथकाने ताब्यात घेतून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर हा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यांच्याकडून आतापर्यंत एक मोटरसायकल आणि 30,000चा मुद्देमाल असा एकूण 70,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास चालू असून लवकरच अतिरिक्त जो आणखी काय मुद्देमाल आहे तो आम्ही ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत.